नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी इथं मसाला भेंडी बनवणार आहे. यासाठी इथे भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आता मध्यभागी अशा पद्धतीनं कट करून घ्यायची. आता इथं मसाला बनवून घ्यायचा आहे. आता या कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचेत. अर्धा चमचा धने, लवंगा, मिरे टाकलेले आहेत मी याच्यामध्येच. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता सुरुवातीला शेंगदाणे भाजत आल्यावर याच्यामध्ये अर्धा चमचा तीळ टाकायचे, एक मोठा चमचा खोबरं टाकलेलं आहे खिसून. आता अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत, ते पण भाजून घ्यायचे. आता इथं एकदम छान सोनेरी रंग आलेला आहे, बघू शकता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं याला. तुम्हाला जर लवंगा मिरी आवडत नसतील तर नाही टाकलं तरी चालतंय. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता याच्यातच लसूण आणि अद्रकचे बारीक काप टाकायचे आहेत. 2-4 लसूण पाकळ्या आणि अद्रक टाकलेलं आहे. आता याच्यात थोडं चिमूटभर हिंग टाकायचे, अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचे, थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता हे छान असं वाटून घ्यायचे, बघू शकता या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे मी. तुम्हाला जर हिरव्या मिरचीचं जर बनवायचं असेल तर तुम्ही लाल तिखट नाही टाकलं तरी चालते. आता या भेंडीमध्ये ही मसाला भरून घ्यायचा आहे. आता सर्व भेंडी मी अशा पद्धतीनं भरून घेणार आहे. आता इथे भेंडी भरून झालेली आहे, बघू शकता. आता इथे गॅसवर कढई ठेवायची. आता 1 चमचा तेल टाकायचे याच्यामध्ये. आता तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे, कढीपत्ता टाकायचे, आता इथं कढीपत्ता पण छान असा तळलेला आहे, बघू शकता. आता ह्याच्यामध्ये एक एक भेंडी अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचे. गॅस मध्यम ठेवायचा आहे. आता सर्व भेंडी अशा पद्धतीनं मी या कढईमध्ये ठेवलेली आहे तेलामध्ये. आता याला झाकण ठेवायचे. आता राहिलेला मसाला याच्यावर टाकून घ्यायचा आहे. आता 5 मिनिट असं झाकून ठेवायचे कमी गॅसवर. आता छान असे भेंडी खालच्या बाजूनं मऊ होते. आता इथे भेंडी एकदम छान असं खालच्या बाजूनं मऊ झालेले आहे. यासाठी तर वरून दही टाकलेलं आहे थोडंसं. आता ह्याला पलटून घ्यायचं आहे या भेंडीला आणि वरचा भाग छान शिजण्यासाठी याला भेंडीला असं पलटून घ्यायचं आहे. तर इथं दही टाकलेलं आहे, दह्यामुळं चिकटपणा येत नाही भेंडीला आणि छान मऊ होते. यासाठी आता झाकण ठेवलं होतं 1 मिनिटभर दही टाकल्यावर. आता ही भेंडी हातानंच अशा पद्धतीनं परतून घ्यायची, कारण जास्त जर हलवलं तर सगळा मसाला बाहेर येण्याची शक्यता असते यामुळं. आता इथे भेंडी सर्व पलटून झालेली आहे, बघू शकता. आता ह्याला झाकण ठेवायचे. आता ह्याला फक्त 2 मिनटं मी झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे. एकदम छान मऊ अशी भेंडी तयार झालेली आहे. आता ह्याला खाली उतरून ठेवलेलं आहे मी. आता इथं भेंडी तयार झालेली आहे. इथं तुम्ही मुलांच्या डब्याला पण देऊ शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.